हे हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण मजेत ना? तर मी श्रेया सातपुते घेऊन आली परत एक तुमच्यासाठी नेमकं. तर गाईज आज आहे श्री रामनवमी. तर रामनवमीच्या तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून साऱ्या शुभेच्छा गाईज. तर चला मी दाखवते तुम्हाला आमच्या इथे किती छान प्रकारे रामाची मूर्ती वगैरे सजवलेली आहे आणि किती मोठी अशी मूर्ती पण आहे. आणि बाकीचे पण आम्ही इथल्या माझ्या जवळच्या एरियामध्ये मी मंदिरामध्ये आलेले आहे. तर पूर्ण मंदिराचं पण तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे, कसं मंदिर आहे, काय आणि कशाचं मंदिर आहे ते. तर माझा ब्लॉग हा अजिबात स्किप न करता पूर्ण ब्लॉग माझा हा कंटिन्यू करा गाईज. आणि चला आमच्याच एरियामधलं साईबाबाचं मंदिर आहे. खूप मोठं असं मंदिर आहे आणि खूप सुंदर पण मंदिर आहे. आणि दरवर्षी रामनवमी इथे साजरी करतात खूप मोठ्या प्रमाणात आणि महाप्रसादाची पण व्यवस्था असते. तर आम्ही आता महाप्रसाद पण घेणार आहोत. तर चला माझा ब्लॉग बघा आणि कशा पद्धतीने इथे किती मोठ्या प्रमाणात लोक पण आहेत खूप सारे. तर चला. तर गाईज इकडे पाहू शकताय किती सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि ते बघा किती मोठी रामाची मूर्ती पण आहे. तर बघा किती सुंदर असं वाटत आहे इथे. आणि चला मी आता महाप्रसाद घेते. तर मस्तपैकी बघा काय काय बनवलेलं आहे महाप्रसादाला. तर गाईज इथे बघा गणपतीचं मंदिर आहे. आता गेट बंद केलाय त्यामुळे दिसणार नाही. इथं धुवू नका बघ हात. हा बरोबर 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 पटतं का तुमच्या? तर गाईज झालंय आमचं महाप्रसाद वगैरे खाऊन वगैरे. चला आम्ही चाललोय आता घरी. तर गाईज इथे बघा संध्याकाळची तयारी केलेली आहे. साऊंड सिस्टम वगैरे किती बघा सगळं तयारी झालेली आहे. मी संध्याकाळी पुन्हा येणार आहे इथे. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. तर मी आले रात्री परत. बघू शकताय तुम्ही किती गर्दी झालेली आहे.
अनेक वर्ष प्रभू रामचंद्रांचे भक्त. तर गाईज तुम्हाला आज माझा ब्लॉग कसा वाटला दिवसभराचा, तर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि चला भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.